नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अद्वैत हा कलाला सन्मानाने घरी घेऊन येत आहे आणि त्याचबरोबर कलाकडून अद्वैतला सरोजने जे कांड केलेलं आहे ते पण समजतं. त्यामुळं अद्वैत हा कलाच्या बाजूने उभा राहिलेला आहे, कारण आईनं जे काय केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि या सगळ्याचा त्रास हा हिला होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये खरेची काहीच चूक नाही हे पण अद्वैतच्या लक्षात येतं आणि मग अद्वैत हा कलाची कशी बाजू घेतो हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर कलाच्या एका निर्णयामुळे, एका गोष्टीमुळे कलाने अद्वैतचं कसं मन जिंकलेलं आहे, अद्वैत कलावरती कसा इम्प्रेस झालेला आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर नक्की कोणती गोष्ट आहे ज्यामुळे अद्वैत इम्प्रेस होतो ते जर आपल्याला पाहायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. तर तुम्ही तो नक्की पहा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं हे विनामूल्य आहे. असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला पाहण्यासाठी जे मी नवीन व्हिडिओ अपलोड केलेले असतील त्याचं नोटिफिकेशन जर तुम्हाला हवं असेल तर बेल आयकॉनवरती प्रेस करा. म्हणजे मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करील त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तर कला ही बोलत असते आईबाबांना खराब चांदेकरांच्या घरच्या गमती जमती सांगत असते. अद्वैतच्या मात्र डोक्यात एकच असतं की काही झालं तरी खरे तिथं डिझाईन काढत असणारे आणि आपण तिला तिथे रंगे हात पकडायचं आहे हेच फक्त या अद्वैतच्या डोक्यात असतं. त्याच्यामुळं त्याच्या डोक्यात फक्त एवढंच चालू असतं आणि तोच विचार करत असतो आणि त्याच गोष्टीचा विचार करून तो ठरवतो की काहीही झालं तरी आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे हिला रंग्यात पकडायचं. आणि कला तरी ते आईबाबांशी बोलत असते, सगळ्यांना सांगत असते की नक्की काय झालेलं आहे, नक्की कशा पद्धतीनं कोणत्या गोष्टी घडलेल्या आहेत ह्या कला सांगत असते. नक्की खऱ्यांच्या इकडे चांदेकरांच्या घरी काय असतं आणि ती म्हणते तो तर ना पुतळा बनून झालेला होता, पुतळा बनलेला होता. हे जेव्हा ती बोलत असते तेव्हा संगीता म्हणते कोण, जावई जावई बापू तुम्ही, असं म्हणता क्षणी कलाच्या मात्र लक्षातच येत नसतं. ती म्हणते हो ग, खरंच तुझा जावईच पुतळा झालेला होता. असं जेव्हा कला बोलते तेव्हा सगळेजण इकडे अद्वैतकडे पाहत असतात. कला म्हणते नक्की काय झाले, काजू पण तिकडं पाहते, बाबा पाहतायत, आई पाहते, नक्की असं काय घडलं अचानक, हे सगळेजण असे का पाहतायत. तेव्हा कला पण पाहते तर कलाच्या लक्षात येतं अद्वैत तिथं आलेला असतो. अद्वैतला तर वेगळाच धक्का बसलेला असतो, नक्की काय झालेलं आहे. आणि मग अद्वैत इकडे कलाकडे पाहू लागतो. कला मात्र शांतच असते, कला काहीच बोलत नाही आहे, कारण कला अद्वैतची मस्करी करत असते, त्याच्याबद्दल वेगळं बोलत असते आणि हे आता अद्वैतनं ऐकलेलं असते. त्यामुळं आता ती जीभ चावून अशी शांत उभी राहिलेली असते. तर अद्वैत म्हणत असतो की मी तुला न्यायला आलो आहे. तेव्हा दिनकर म्हणतो की हां बसा, तुम्ही आलेला आहात ना जावई, जावई बापू बसा, असं म्हणत तो सांगत असतो. पण इकडे अद्वैत मात्र शांतच असतो. तो म्हणत असतो चल, मी आबांना विचारलं, तू काही सांगितलं नाही, अचानक निघून आलीस ना इकडे, म्हणून मी न्यायला आलेलो आहे. तेव्हा कला म्हणते की पण मला नाही यायचं. त्यावेळेस दिनकर आणि संगीता अद्वैतला जेवण बनवायचं आहे, असं जावयाला उपाशी पाठवायचं नाही म्हणून ते सर्वजण आत गेलेले असतात. संगीताने काजूला पण नेलेलं असतं, कारण नक्कीच कलाचं काहीतरी बिनसलेलं आहे म्हणून ती अचानक आलेली आहे हे संगीताला पण वाटत असतं. आणि बरोबर दिनकरशी तर कलाचं बोलणंही झालेलं असतं. त्यामुळं दिनकर म्हणतो की आपण आत जाऊया, असं म्हणत ते तिघजण आत जातात. आणि मग कला म्हणत असते की मला नाही यायचं. तेव्हा अद्वैत म्हणतो तू मला सांगितलं पण नाही आहे, नक्की काय झालेलं होतं, अशी अचानक निघून आलेली आहे, नक्की काय झालेलं ते सांग ना मला आधी. तेव्हा कला म्हणते म्हणजे तुला काहीच माहीत नसते का रे प्रत्येक वेळेस चांदेकर, तू प्रत्येक वेळेस कसाही वागणार, तुझ्या घरचे कसेही वागणार, माझ्या काही सन्मानाला काही आत्मसन्मान आहे का नाही मला, असं ती बोलत असते. तेव्हा तो म्हणतो नक्की झालंय काय, मला कळेल का. तेव्हा कला म्हणते काय झालंय म्हणजे तुला माहीत नाही आहे का काय झालंय ते, नाही प्रत्येक वेळेस तू मला असंच बोलत असतोस आणि तुझी आई पण. तेव्हा अद्वैत म्हणतो आता तिने काय केलेलं आहे, तिला मध्ये घ्यायची काय गरज आहे. तेव्हा कला म्हणते म्हणजे तुला काहीच माहीत नाही आहे का काय झालेलं आहे ते, नाही तुला माहिती असायला पाहिजे ना काय झालेलं असतं ते घरी, कारण तुझं लक्ष असतं ना या सगळ्या गोष्टींकडे. तेव्हा अद्वैत म्हणतो आता मला सांगशील का काय झालेलं आहे ते. आणि अद्वैत तिला विचारत असतो. कला म्हणत असते की आता तू एवढं विचारतोय म्हणून सांगते, मला काय तुमच्या दोघांमध्ये भांडणं लावायची नाही किंवा चुगली करायची नाही आहे. परत तू मला म्हणत राहशील की तू असं का वागते तसं का वागते, त्यासाठी मला तुला उत्तर देणं गरजेचं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो आता सांगशील का काय झालं आहे. मग कला सांगू लागते की सरोज मॅडमनी सकाळी मला त्यांच्या रूममध्ये बोलवलं, एक चिठ्ठी लिहिलेली होती आणि त्या चिठ्ठीवरती सही करायला लावली. त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं होतं
की मी तुला फसवून तुझ्याशी लग्न केलेलं आहे आणि आपल्या दोघांमध्ये कोणतंही नातं निर्माण होऊ नये, मी तुझ्याशी कसलीही शारीरिक मानसिक जवळीक साधू नये आणि जर तसा कधी वेळ आली तर त्यावेळेस मी माघार घ्यावी, असं त्यात सरोज मॅडमनी लिहिलेलं होतं. अद्वैतला हे ऐकून धक्का बसतो. अद्वैत म्हणतो, काय सांगतेस तू, हे सगळं आईनं लिहिलेलं होतं? तेव्हा कला म्हणते की हो. त्यावेळेस अद्वैत म्हणतो की बरं जाऊ दे, सोडते, मी तुला न्यायला आलोय, कारण आबांना तुझी खूप गरज आहे. आबा माहिती आहेत ना तुला कशा आहेत, मग चल तू आबांसाठी. तेव्हा दिनकर तिथे येतो आणि म्हणतो, कले मी तुला मगाशी सांगितलेलं आहे की नाही, जास्त ताणायचं नाही आहे, सोड बरं तो विषय आणि जा तू पण, जावई तुला न्यायला आलेत ना, असं दिनकर कलाला समजवू लागतात. तेव्हा कला म्हणते की हां ठीक आहे येते. कलाने खरं तर मुद्दामच हे सगळं सुरू केलेलं असतं. तिला अद्वैतची मज्जा घ्यायची असते, म्हणूनच तिनं मुद्दाम म्हणत असते की मी येणार नाही. पण खरं तर कला ही मनापासून यायला तयार झालेली असते, ती जाणारही असते, कारण अद्वैतनं तिचं ऐकून घेतलेलं असतं. या गोष्टी तिला कुठेतरी मनातून बरं वाटत असतं. आणि आता कला मात्र वारंवार म्हणत असते, हे बघ, घरी गेल्यानंतर जर सरोज मॅडम काय म्हणल्या तर मी नाही मध्ये पडणार. तेव्हा अद्वैत म्हणतो की तुझा सन्मान दुखवलेला आहे, तुझं मन दुखवलेलं आहे, मी तुझी बाजू घेईल, मी आईला बोलेल, चल, असं म्हणत तो सांगत असतो. तेव्हा अद्वैतने आता ठरवलेलं असतं की कलाचं काही चुकलेलं नाही, आई तिला चुकीचं वागवलेलं आहे आईनं, तर आपण तिची बाजू घेतली पाहिजे असं अद्वैतला वाटत असतं. असं म्हणतच अद्वैतनं खरं तर कलाला घरी घेऊन येण्याचा निर्णय घेतलेला असतो, कारण अद्वैतलाही कलाशिवाय करमत नसतं. त्यालाही कुठंतरी तिची आठवण येत असते, म्हणून तो एवढा धावत धावत आलेला असतो. आणि कलाला खरं तर त्याला एकतर ती डिझाईन काढते हे पकडायचं असतं, पण ते तर घडत नाही. पण इथं आल्यानंतर वेगळीच गोष्ट समोर येते आणि अद्वैतला धक्का बसतो. अद्वैत आता कलाचा हात पकडलेला असतो. तो म्हणत असतो, चल मी नेतोय ना तुला, आता ऐकशील का माझं, असं म्हणत अद्वैत तिला घेऊन चाललेला असतो. कला म्हणत असते, बघा सरोज मॅडम काय म्हणल्या तर मी नाही काय बोलणार, तू सगळं बोलायचं आहे, मी अजिबात ऐकून घेणार नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की आता चल म्हणतोय ना मी, चल बरं लवकर, असं म्हणत अद्वैत तिला हाताला घेऊन आलेला असतो. आबा हॉलमध्येच असतात. आबा म्हणतात, काय रे बायको 1 दिवसासाठी माहेरी गेली, तुला तर करमलेलंच नाही आहे, तू तर लगेच बायकोच्या मागं गेला आणि तिला घेऊन पण आला इकडे माघारी. तर अद्वैत म्हणतो, तसं नाही हो आबा, मी तिला आणायला गेलो होतो, पण तुमच्यासाठी गेलो होतो, तुम्हाला तुमची गोळ्या औषधं सगळं ती पाहते ना, त्या सगळ्या गोष्टी तिला माहिती असतात, मग काय करणार सांगा बरं, ऐनवेळी काय प्रॉब्लेम झाला तर, म्हणून मी तिला आणायला गेलतो, असं अद्वैत म्हणत असतो. कला आणि आबा दोघंही हसू लागतात. तेव्हा मात्र अद्वैत मात्र शांतच राहतो. तेवढ्यात सरोज तिथे येते आणि सरोज म्हणते, अद्वैत काय चाललंय, 1 दिवस बायको गेली तर लगेच तिच्या मागं गेलास तू, म्हणजे एवढं काय नडलेलं का, म्हणजे कशासाठी गेलास तू, असं सरोज बोलत असते. तेव्हा आबा म्हणतात, काय बोलतेस सरोज तू हे. तेव्हा अद्वैत म्हणतो, आई ती माहेरी गेलेली म्हणून मी तिला आणायला गेलोय, मी चुकीचं काय केलेलं आहे, असं अद्वैत आईला उलट बोलतो. तेव्हा सरोज म्हणते, तू काय बोलतोयस. तेव्हा अद्वैत म्हणतो, हो जे खरं आहे तेच मी बोलत आहे, कारण कला माहेरी गेलेली होती आणि तिला आणायलाच मी गेलेलो होतो, बाकी असं काहीच नाही आहे. तेव्हा आबा म्हणतात की सरोज एक गोष्ट लक्षात ठेव, ते दोघं नवरा बायको आहेत आणि त्यांच्यामध्ये तू कशाला बोलतेस, त्यांची ती ठरवतील ना काय करायचं आहे ते, उगीच तू कशाला त्यांच्या मध्ये बोलतेस, असं आबा सरोजला सांगत असतात. तेव्हा सरोज मात्र शांतच राहते, कारण तिला कळलेलं असतं तिची चूक झालेली आहे. आणि तेव्हा आबा आता अद्वैतची चांगलीच मस्करी करत असतात, त्याची चांगलीच टिंगल उडवत असतात. त्याला म्हणत असतात की तुला काय वाटतंय, तुला कळतंय का तुझे काय केलेलं आहे ते, आणि म्हणत असतात की 1 दिवस पण तुला बायकोशिवाय चैन पडलेली नाही, लगेच तू बायकोला घेऊन आलेला आहेस, असं आबा त्याला चिडवू लागतात. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, अहो आबा मी तुमच्यासाठी आणलंय हो. मग आबा म्हणतात, बरं ते काय का असते ना, बरं आवरायला घ्या आता, असं म्हणत आबा सांगतात आणि अद्वैत आणि कला यांना रूममध्ये पाठवतात. तर रूममध्ये आल्यानंतर अद्वैत कलाला विचारतो, म्हणजे तू आबांना काहीच सांगितलं नव्हतं, तू फक्त बाबांना भेटायला जायचं आहे म्हणूनच सांगितलेलंस का. तेव्हा कला म्हणते की हो, कारण आबांना त्या गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास झाला असता आणि आबांना त्रास झालेला मला सहन होत नाही, म्हणून मी आबांना काहीच सांगितलेलं नव्हतं. हे ऐकल्यानंतर इकडे अद्वैतला खूप छान वाटतं. अद्वैत म्हणतो की खरंच, म्हणजे आज खरेनं जे काही केलेलं आहे त्याच्यामुळं आबांना त्रास तर झालाच नाही, पण हिने आईची पण बाजू सांभाळून घेतलेली आहे. आबांच्या मनात आईबद्दल कटुता निर्माण झाली असती, ती पण हिने इथे जपलेली आहे. या सगळ्याचं खरंच अद्वैतला कौतुक वाटतं आणि अद्वैत म्हणतो, खरंच मी जेवढा विचार करतोय ना तेवढी वाईट नाही आहे ही मुलगी, असं अद्वैतच्या मनात येतं. आणि अद्वैत म्हणतो, खरंच मी तिला इतकं वाईट बोललो पण तरीही तिनं आबांची काळजी घेतलेली आहे, आबांशी खूप छान ती वागलेली आहे. या सगळ्या गोष्टीमुळं अद्वैतला कलाचं कौतुक वाटत असतं.
आणि अद्वैत हा कलावरती इम्प्रेस झालेला असतो। तर अद्वैतने कलाला आता सन्मानाने घरी आणलेला आहे, त्याचबरोबर सरोजच्या विरोधात जाऊन त्याने कलाची साथ दिलेली आहे। अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।